आता तरी नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानाशी. आता काय, आता वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा, आता सांगितलं पुन्हा सांगितलं, आता सांगितलं पुन्हा सांगितलं, वारंवार. गुप्त म्हणून नाही का वाखाणणी करण्याचा तुला कंटाळा येईल, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून लपून ठेवणं हे योग्य आहे का अर्जुना? हे योग्य नाही. म्हणून ते गुह्य प्रापंचिक ज्ञानाचं जे आहे ते ब्रह्मज्ञान. कोणतं? ते ब्रह्मज्ञान तुला सांगतो, तुला म्हणजे अर्जुनाला असं देव म्हणतात. परी तेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीजे फाडो वाडे पार खुनिया. ठोकळे 10,000 रुपयाचे, आता 1 लाखाचा पण ठोकळा निघालाय. 1 लाख रुपयाचा ठोकळा आहे की नाही? 50 रुपयाचा ठोकळा, 100 रुपयाचा आहे ठोकळा, 1 लाखाचा पण ठोकळा आहे. मग तो ओळखायचा कसा? तो खरा का खोटा? पण त्याला सुद्धा ओळखण्यासाठी नाही का, ते जर त्या ठोकळ्यामध्ये ठोकळा मिसळला 1 लाखाचा, 1000 ठोकळे आहेत 1 लाखाचे, आणि त्याच्यात खोटे शिक्के टाकून दिले काय 1 लाखाचे, मग ते ओळखायचे कसे? नाही का? माऊली म्हणतात खरे किंवा खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात, त्याप्रमाणे खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान याला फाडी लावली जाते आणि ते वेगळं केलं जातं. ते लगेच लक्षात येतं खोटं ज्ञान हे खोटं आहे, हे खरं आहे, हे सत्य आहे. एखादं फूल आहे गुलाबाचं आणि ते जर कागदाचं असेल आणि खरं फुलं असेल, दिसायला कसं आहे? सारखेच दिसतात ना. उलट खोटं जे आहे ते त्याच्यापेक्षा चांगलं दिसतं आहे का नाही? खऱ्या फुलापेक्षा फारी फुले हो, पण सुगंध घ्यायला गेल्यावर ते कागदी, त्याचा काय सुगंध येणार ते ओळखता येत ना. आणि खरं फुलाचा सुगंध इथं ठेवलं तरी हो काय सुगंध येलो, ओळखता येतं का नाही? तसं खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान, खोटं ज्ञान हे बेगडी आहे का नाही? बेगडी म्हणजे ते बेगड जे आहे ते जसं तेवढ्यापुरतं असेल, ते हातात धरलं की ते चुरगळलं जातं, खराब होतं, लगेच नष्ट होतं, ताबडतोब नष्ट होतं. तसं बेगडी आहे, लगेच नष्ट होणार आहे, ते कायम टिकत नाही. खरी वस्तू कायम टिकणारी असते, सतत टिकणारी असते, आणि खोटी वस्तू
लगेच नष्ट होणारे असतं. ते ज्ञान लगेच नष्ट. 4 लोकात गेलं की ते म्हणतात, हे काय खरं खोटं आहे. म्हणून जे सत्य आहे ते टिकतं. खोटं हे ऐकीव असतं. कोणीतरी सांगतं आणि आपण ऐकायचं, हा नाही नाही, हा तसंच आहे बरं का, आणि आपण नाही म्हणायचं हो. खोटं वेगळे असतं. पण ज्यावेळेस खरं कळतं त्यावेळेस आहे उगाच आपण म्हणतो बरं का. म्हणजे त्यानंतर पश्चाताप येतो त्याचा, हे खोटं होतं ती गोष्ट. आणि खोट्या गोष्टीवर पटकन विश्वास बसतो माणसाचा. हा कारण की सांगणार तेवढ्या प्रभावाने सांगतो, असं. पण ती खोटी गोष्ट असते ना. फक्त ज्ञानीच ते ओळखू शकतो. राजहंस आहे, दुधात पाणी टाकलं तर तो राजहंस इतका हुशार आहे की दुधामध्ये असलेलं दूध तो पिऊन पाणी बाजूला काढतो आणि दूध पिऊन घेतो. तसं जे खरं ज्ञान आहे तो भक्त जो आहे, माऊली म्हणतात, तो भक्त खरं ज्ञानच स्वीकारतो, खोटं ज्ञान सोडून देतो बाजूला. त्याची शहानिशा करतो, खरं का खोटं. तो लगेच म्हणत नाही भडक्यासारखं, नाही नाही हा तसं नाही. अज्ञानाचे काम ते आहे. पण खरा भक्त जो आहे तो खरं ज्ञान जे आहे ते ओळखतो, जे खरं आहे ते ओळखतो. म्हणून माऊली म्हणतात त्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान हे वेगळं करून दाखवतो, वेगळं करून दाखवतो. या ठिकाणी काय आहे ते खरं, खरं आणि खोटं.